टाळ्या वाजित्यात, पखवाद वाजित्यात, आपल्याला वाटतं जमलं, ते आपल्याला वाजित्यात पुढं. हा विनोद नाही बर का. मग माणसं काही काही मग आता या समजा माया पोरानं पखवाद वाजवलं थोडा वेळ वाढ बोलायचं नाही. आणि तुम्ही भजे वाढायला आल्या, एका वहीनं भज जास्त कोणत्या ताटात टाकाल? तुमच्या त्याच्या बापाची पेंड आहे का? ते ना नाही आम्ही. हा झालं फायनल. फायनल पुरुष मंडळी उत्तर द्या पटकन. त्याला लय सावध बसावं लागत आपल्या कीर्तनाला. हे साडू नाही पैसे उसने मागितले आणि भावा नाही मागितले. कोणला हा म्हणा? साडूला. भावाला म्हणणार रविवारी पाहू, साडूला चला पटकन. लहान आले पोरं, ए बऱ्या लहान आले पोरं, आपल्या घरी मावशी जास्त वेळा येते का आरत्या? मावशी करेक्ट. लय सोपं आहे महाराज, काय लय सोपं आहे. चला पटकन. पुरीनं उत्तर द्या. पुरीनं तुम्हाला पुरी उत्तर द्या. तुम्हाला पाहिला पोरगा आलं, पसंती झाली, पहिल्यांदाच आलं, त्या पोरानं पोरगी पसंत केली, ते पोरग जेवायला बसलं, जमलं बिमलं काहीच नाही, फक्त पसंती झाली. तुमच्या भावात संग ते जेवायला बसलं, ते नवं शिंगरू. हा आणि तुम्ही भजे वाढायला आल्या, पटकन बोला पुरीनो. कळत न कळत एखादं भज भावाच्या ताटात पडेल का शिंगराच्या? शिंगराच्या. साधं उदाहरण आहे. मग इतक्या दिवस राखी बांधली, तो भाऊ लाटला आणि हे दुसऱ्याच्या पल्सरला पेट्रोल टाकून आलं. याला तर पल्सर नव्हतीच. पल्सर आहे दुसऱ्याची, बुट आहे दुसऱ्याची, पण भजे खाऊन गेला ना. मग समाज असा आहे भाऊ. फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, जुलाब व्हायला अख्खं गाव, रसा प्यायला अख्खं गाव. उमेदवार पडला, एकटाच घरी आला. कार्यकर्ते गायब, कार्यकर्ते दुसऱ्याच्या गुलालात जिंदाबाद. पुन्हा सकाळी याच्या घरी, आपलं गावच नालाय की पुन्हा याच्या टोली. काळ अतिशय वाईट आहे. हे इंद्रिकरचं कीर्तन आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं ते सत्य. 15 वर्षापूर्वी पुढाऱ्याच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते आणि आता हिंडणारी टोळी याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. 15 वर्षापूर्वी कार्यकर्ते फिरत होते निष्ठा म्हणून. आता कार्यकर्ते फिरतात मिळतंय म्हणून. जर मिळालं नाही बॉम्बाला. एखाद्या सरपंचाला एखाद्याने 8:30 वाजता फोन केला रात्री, माझी पोरगी आजारी आहे. तो जर म्हणला सकाळी पाहू, कार्यकर्ता काय म्हणतो म्हणजे कोणाशी बोलत तू बोलतो कोणाशी? 5 वर्ष तुझ्या मागे हिंडलो मी, चुत्या होतो का दुसऱ्या पक्षात? आता निष्ठा नाहीये, निष्ठा निष्ठी आहे. निष्ठा निष्ठी. आता निष्ठा बिष्ठा ही फक्त गुरुजींनाच शिकवायची पोरांना, पोरांना नाही. आता काहीच करायचं नाही. आता महाराज मग आतापर्यंत एवढे शाळा झाल्या, पुस्तकं झाले, शिक्षक शिकून लोक मेले. पुस्तकाचं पहिलं पुस्तकातल्या आतल्या पानातलं पहिलं पान कधी गुरुजीने पोराला शिकवलं का? पुस्तकाच्या बस सगळे उलटे पालटे झाले, गायड निघाले, अपेक्षित निघाले, नवनीत निघाले, प्रश्नपत्रिका संच निघाला, सराव परीक्षेचे संच निघाले, गायड वाचू पोरं मेले, नोकरीला लागून रिटायर झाले, पुन्हा मेले, त्यांचे नातू परत तयार झाले. मग एवढं झालं, मग पुष्ट्याच्या आतलं पान कधी गुरुजीनं पोराला शिकवलं का? भारत माझा देश आहे, शिकवलं का? सारे भारतीय माझे बांधव आहे, शिकवलं का? नाही. मग पुस्तकं शिकून करायचं काय? जे शिकवायला पाहिजे ते शिकवलं नाही आणि नको ते शिकून मग रिटायर झाले, येडे झाले. खडे हाणायला लागले, मेंदूतून गेलं ते. पैसा मोकार, बुद्धी कमी. सर्व्हिसवाल्यांचे पेमेंट सुद्धा वयावर नको आहे, बुद्धीवर पाहिजे.
हा 1 जानेवारीला मेंदू चेक करायचा. जितकी बुद्धी कमी होईल तितकं पेमेंट कमी. म्हणजे हे रिटायर झाल्यावर येडेवाणी करायचं नाही. तो प्रॉब्लेम काय होतो, बुद्धी होती कमी, माल मोकार, खर्चायचाच कसा. त्यानं मिवणीला बंगला बांधून दिला. मग मिवणीनं बंगल्याला नाव दिलं प्रयत्न. यानं याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य. मग त्याच्या पोरानं गाडी घेतली आणि तिच्यावर नाव लिहिलं सत्यानाश. सावध राहायचं. आपले कीर्तन ऐकलं 2-4 दिवस सुधरत नाही माणसाला. काय बधीर होतो तो, एकटाच होतो घरी यायला. हो आता सगळेजण 2च मिनिटं आजीबाईकडे बघा. वय किती झालं? 100. चेहरा फ्रेश, डोळे फ्रेश, बसणं अजून ठणठणीत. जाऊ दे आता 100 म्हणजे त्या मानाने विक्रम झाला. बघा 22च. तिसरीला गेलाय, 3 काचाचा चष्मा आहे त्याला. तवा गुरुजी दिसतोय त्याला. 100ची आजी चष्मा नाही. आजीच्या सुनाला चष्मा असेल आली होत. दोन्ही मुलांना आहे पण आजीला नाही. काय बोलायचं, काय देवाने शरीर बरं महाराज. हे 100 वर्षाचं जे शरीर आहे ना, हे नुसतं शरीर नाही, कष्टाचं शरीर आहे. नुसतं शरीर नाही. ते काय नोकरीवाल्याची बायको आहे का? लिफ्टन वर जाती, लिफ्टनं खाली येते, मणक्यात कॅप, डोळ्याला अंधार आहे. अगं बाई तू जगती तरी का आला? तू धरत्यालाही मोकळं करीन, त्यालाही दुसरी करता येईन, तू उलथानं काय करते तू जगून तरी? त्याचा निमा पगार गोळ्यांमध्ये जातोय. महाराज जुनं ते जुन्या म्हाताऱ्याने 3 पोरींचे लग्न केले. टोले जांग, एअर आहे, खंडली मोटर बसवली, पाईपलाईन नाही केली, जमीन बैल किनीनं लय केली. 3 पोरींचे लग्न केले, 2 पोरांच्या शाळा केल्या, रुपया कर्जही नाही, गुंठा इकलाय नाही, म्हातारा ठणठणीत. आपल्याला एकच पोर, तिचंही लग्न करायची गरज पडली नाही. मग ती पेपरला गेली, आलीच नाही तर लग्न करतं का? नाही केली, जमीन बैल किनीनं लय केली करीन, त्यालाही दुसरी करता येईन, तू उलथानं काय करते तू जगून तरी? त्याचा निमा पगार गोळ्यांमध्ये जातोय. महाराज जुनं ते जुन्या म्हाताऱ्याने 3 पोरींचे लग्न केले. टोले जांग, एअर आहे, खंडली मोटर बसवली, पाईपलाईन नाही केली, जमीन बैल किनीनं लय केली. 3 पोरींचे लग्न केले, 2 पोरांच्या शाळा केल्या, रुपया कर्जही नाही, गुंठा इकलाय नाही, म्हातारा ठणठणीत. आपल्याला एकच पोर, तिचंही लग्न करायची गरज पडली नाही. मग ती पेपरला गेली, आलीच नाही तर लग्न करतं का? मग ती का निकाल घेऊन येते का काय करते? माणसं म्हणते आम्ही प्रगती केली. काय वांग केलं प्रगती? 58 वर्ष सरकार धुतलं, नोकरी केली. 58ला बंगल्याला कुतळी आणली, 60ला बंगला पुरा झाला, 62ला वास्तुशांती झाली, आणि 63ला याचं वर्ष श्राद्ध आलं, बंगल्यात झोपलाच नाही. तू बांधतो तो का आला? मग त्याच्या पोराने घराला नाव दिलं दादांची कृपा. दादा जिन्यातच मिळेल तर कृपा कशी होईल? अजून 70चं म्हातारा 85 वाचित आहे. 75चं म्हातारा दिंड. बाबा किती झाले? 85. हे 10वी 12वीची शिंगरणीत आहे का? 85. 8व 5 85. याला 22ला बीपी. याची ते कारण आहे का मला? ही जुनी जी शरीर आहेत. आता ही आजीबाई आहे, एवढा मोठा परपंच केला ना, तसा नाही केला मला. चुलीवरची भाकरी, लवकर उठणं, जात्यावर दळणं, चुलीवरची भाकरी, मुलीवर संस्कार, मुलावर संस्कार, गरिबीत राहणं, 3 रंगाचं लुगडं नेसायचं, पण मुलगा शिकलाच पाहिजे. त्यांची मुलं जी मोठी झाली ना, आता आपण शिकवतो म्हणजे फुकट शिकलो का? आपल्या आई वडिलांची पुण्य आहे. काय होतं आपल्याला?
काय होतं आता, तुम्ही आणि मी गरीबाचेच. काय होतं आपल्याला, 7वी पर्यंत पाटी होती आम्हाला, तिला साठा नाही, नुसतं खापार. बरं पाटी फोडितो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची, पेन्सिल मोडायची, पण अक्षर ओठत नव्हतं अशी. आणि दप्तराची पिशवी म्हणजे खताची गोण, तिच्यात काय दप्तर होतं का, चिचुके, बोर, कवठ, जांभळ, इटी दांडू, आणि कमराला पट्टी नाही, करगुट्याला लाकूड. भूक लागली का आट्टा चढवायचा, जेवला का आट्टा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नाही, अख्खा मोकळा कार्यक्रम. हो, असं दिवाळीच्या सुट्टीत वड्याला पाणी राहायचं पहिलं फुल. आखी पोरं आंघोळीला कुठं, वड्याला भोंगळी, सध्या वड्याच्या काढाला मंडळी पाण्यात, वाळूत पसरायचं आणि तापलं का परत पाण्यात. तवर जर घरचे आले चड्ड्या वड्यालाच, अख्खी भोंगळी गँग पळायची गावाला. महाराज, तुमच्या माझ्या घरात गरिबी होती, पण विचाराची श्रीमंती होती. आपली आईच काशी होती आणि आपला बापच पंढरपूर होत. देवळा पुढं कोणी तंबाखू काढली तर पोरग तंबाखू टाकून देत होत. माणूस आलो आता एवढे आवला देत आमच्या पुढे येत्यात. राती कुठं होते, राती कुठं होते, राती नदीला होतो, आता वड्याला चाललो. नववीच आहे, 15च आहे, 15च कोटर आणते ती अवलाद. असं ताईट पाहते बापा कधी, आणि ते बापालाच म्हणते तुझंच कमी, तुझंच कमी, मी तुझंच का. मग तुझ्यात माझा तेवढा फरक कसा. त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझा आहे. कॉलेजचं पोरग दारू पेताना बापाच्या नावाची शेअर करतय, दत्तू पाटील की जय हो, मग पेतय. आणि पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारत्या, ते रक्त्या, हे भिक्या, हे किसन्या. पंच्याहत्तर, 65, 60, 85, 100 सगळे ठणठणीत. 22, 24 आय 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 आय. पूर्वी लोक कॅन्सर न मरायची, आता कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे, पोलिओ मुक्त महाराष्ट्र आहे. येडच सुद्धा मुक्त होत आलाय जवळजवळ, पोलिओ तर राहिला नाही. आता सगळ्या कीर्तनात बसलेल्या लोकांना 3च रोग आहे माझ्या सगट. 1 शुगर, 2 BP आणि 3 अटॅक. निम्मे निघते शुगरवाले याच्यात. चहा राखेल दे, पण चहा नको, राखेल दे गालाच भर. आता म्हाताऱ्या माणसाची शुगर वाढली तर ठीक आहे. 22च्या आणि 24च्या पोराला शुगर वाढायचं कारण काय माहिती का, शिकलेले लोक नीट आहे का, ही अवलाद 17ला क्वार्टर पेते. आणि कोणती दारू घ्या ती अल्कोहोल शिवाय तयार होत नाही. कोणती दारू, 90 घ्या, डिप्लोमॅट घ्या, RC घ्या, इंडिका घ्या, वड्याची घ्या, नाल्याची घ्या, कोणती घ्या. आणि यांना ती फुकट मिळती. रॅली, अर्धा लिटर पेट्रोल टाकून रॅली निघली झेंडा लावून, तिकून येताना पेट्रोलच संपलं. लुटीत आली रॅली आणि हल्ली 19 मुतला चड्डीत. वाढली शुगर. शुगर वाढायचं हे कारण 1 भयानक. 2 BP वाढायचं कारण. BP का वाढतो मला, मागचं उकरीत जाऊ नका. आता आपल्या पोराला जर आपण सांगितलं ना आपल्याला 9वी पर्यंत अंडरपॅन्ट नव्हती, ते पोरग आपल्याला काय म्हणतं माहिती का, पप्पा तो दरिद्री काळ होता. आपण दरिद्री ठरलो, ते शहाणं ठरलं. जुनं उकरायचं नाही,
प्रियशीचं जमलं म्हणून याची छाती धडधडायला लागली का? अस्वस्थ वाटायला लागलं मला, अस्वस्थ. असे 3 मेले, तो चौथा नंबर आहे, तू का डोक्याला ताण करतो बाबा? तिसरं कारण बीपी वाढायचं. चौथं कारण, तिसरं कारण अटॅक काय येतो? अटॅक हा रोग नाहीये, मानसिक संतुलन डॅमेज झालंय लोकांचं. माणसं समाधानी नाही राहिली, बनबन करते माणसं नुसती, बनबन. त्यामुळे अटॅक वाढतो. चिंता एकटे बोलतात काही लोक, काही लोक बायलाशी बोलत आहे. पाय बा तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे? आणि पाया पडून सांगतो, अटॅक शुगर अटॅक यायचा नसेल तर औषध सांगतो मायला म्हणलं, तुमच्या मनात एखादी गोष्ट असेल ती कुणा तरी पुढे बोलून टाकीचा, मनातल्या मनात ठेवू नका. लोक काय करतात माहिती का, घराण्याची इज्जत जाऊ नये म्हणून ती दाबून ठेवत्या, मग स्फोट. बोलत जा. आणि आता लोक बोलणं जवळजवळ लोकांचं बंद, लोक बोलतच नाही. मोबाईल मुळे बोलणं बंदच झालं. घरात कोणी गप्पा हाणीनं, स्टँडवर कोणी गप्पा हाणीनं, उठपळ. कानात 2 वायरी, हेडफोन का काय, हेडफोन काय, मोटरसायकलवर 2 अवलादी चालल्या, एकाच्या कानात एक, पुढच्याच्या कानात एक. गाणं लावलं, हँडल पिळला, मूठ पिळली, गाणं लागलं, बाबराव आला, कुत्रा आडवा आलं, वायर गुतली, मिळालं. 2 स्टँडवरच बसत आहेत येडे. काही काही पोरं पहा तुम्ही महाराज, मोबाईलवाले येडे बाबळीत बसत आहेत अंधारात. कानात वायरी, दोघांनी एखाद गाडी निघून गेली, बोलायचंच नाही. एकला विला गेला आणि फोन आला, मग चैन तर खोलाव का नाही? एक एसटीतून उतरलं आणि परत त्याच गाडीत चढलं. ते कंडक्टर म्हणलं, तुम्ही आता तर उतरले. एकानं भात खाल्यावर वरण मागितलं, पागल झाली लोक. एकानं मोटरसायकल हातवर आला आणि मोबाईल याच्यात गुथावला आणि गाडीच वरात दिली, दुसरीच्या वाट्यावर लावली आणि घरी गेला. घरचे म्हणले, इकली का काय त्याच्या गावाट्यावर दिसत बदली झाली. एकानं मागच्या आठवड्यात कांदे लावायला बाया घेतल्या, 10 बाया घेतल्या, 300 रुपये रोजानं, 3000 रुपये द्यायचे बायांना. एक तर पाणी नाही, रोप उपटून बिपटून बाया बसलो होत्या बांधाव. हे मोटर चालू करायला गेलं, 3 किलोमीटर मोटर होती. खोक्याजवळ गेलं आणि फोन आला, मग बटन दाबून तर यावा का नाही? परत वाफ्यात आलं. ती आयला पाणीच नाही. परत गेलं तर लाईट गेली, दिले ना भरून पैसे. पागल झाली लोक या मोबाईल मुळे. 100 रुपयान नाही काहींना, पण 9000चा हँडसेट. चैन उघडी नातूनही मोकळा, कायम रेंज मध्ये. भंगार. हा मोबाईल. आणि मोबाईल वापरणारी माणसं आहेत ना, रात्री झोपत नाहीत महाराज, झोपत नाही. यांची सायकोलॉजिकली अनफिट का म्हणून झाली. काही पोरं घडी नाही राहिले मोबाईलमुळं. रेंज गेली त्यांची, व्हायरस आला त्यांना. व्हायरस ती बॉटल चाळीतात दुसऱ्याशी बॉटल चाळी. ही मोबाईल वापरणारी माणसं झोपती नाही लवकर. उशीवर डोकं ठुलं का, आणि मग ते चित्र पाहायचे, ते मेसेज वाचायचे, ते अर्धाले चित्र, तेच नेमकं डोक्यात घुसात. झोपलं तसंच. निम्या रात्री गोदडी फाडली त्यानं. त्याचा बाप म्हणला, मागच्या आठवड्यात खाट मोडली, आता गोदडी फाडली. त्याच्याही म्हणली, सावध व्हा नाही तर उद्या परवा तुम्हाला फाडीन तो. आणि अटॅक यायचा नसेल तर बोलत जा. आणि दुसरी गोष्ट, हसत जा, हसत जा. हसायला पाहिजे. सगळ्या रोगावर एकच औषध, हसणे. माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला 6 महिने मी सर्टिफिकेट देतो, अटॅक येऊ शकत नाही. मोकळा होता तो, एकटा हसतो घरी गेलो. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. आणि जी गालात हसतात, प्युअर मुख्या मागाची महाराज, प्युअर मुख्या मागाची लय धोकादायक माणसं. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात. आणि जी हळूच बोलतात कामच दाखवतात. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात.
म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो शेंगा कमी असतात. मेखा आहेत माणसाच्या, मेखा. ज्या माणसांच्या मेखा असतात. माणसाची बायको गुरी नसावा, गुरी बायको करू नये, कधीच करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. करून करायचं काय, उन्हात न्यावा तर लाल पडती आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. काय बोलते बायको सावली पाहिजे. वांगे लावाया चालत तीन, शिंगड्या निवडाया चालत ती. बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या आणि मग ते आले काकड्याला आमच्या बोखंडी वाळवंटा. हो, बायको पळाताना 4 गोष्टी पावा घ्या लिहून. सांगू तरी काय काय. एक, बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. बायको कशी असावं पण नाक खास असावं. नाही तर बायको इतकी स्मार्ट, नथ केली बायकोला, नथ नागपुडीच उचकानं वर, त्यानं दामन तापावला, नागपुडी घातली. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ, स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगानं सावळी असावा. असा नियम आहे. गोरी बायको करू नये. अजून एक गोष्ट आहे पण सांगून टाकतो. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा महिला मंडळ, आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट म्हणजे ज्याच्यात आपण जोडवं घालतो ते जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेल्यावर घरी गेल्यावर तुम्ही का लगेच लगेच पायपा सुरुवात केली. म्हणूनच पप्पाचा बाप माझ्या शब्दाच्या पुढे झाला. सावध बायको. रुईमध्ये संध्याकाळपर्यंत तुम्ही 1 एकर जमीन घेऊ शकता पण बायको मिळू शकत नाही. बायको सपनात सुद्धा आणायची नाही जी मंडळी राहिली त्याने. आता याची कारणं आहे का, शिकलेले लोक आहे का. आपण म्हणतो मुलींची प्रगती प्रत्येक क्षेत्रात का झाली आणि झालीच आणि व्हायलाच पाहिजे. का झाली. उत्तर, मुलीकडं अभ्यासासाठी एकाग्रता आहे. 2, मुलीची कष्ट करण्याची तयारी आहे. आणि 3, तिला मान अपमान पचवण्याची ताकद आहे. एकदा नापास झाली ना चाचणीला ती जोर लावून अभ्यास करते. लय मार्क नाही पाडणार पण पास होणार. म्हणून मुलगी तहसीलदार आहे, मुलगी कलेक्टर आहे, मुलगी प्रांत आहे, मुलगी खासदार आहे, मुलगी आमदार आहे, हे ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे, पिकअप ड्रायव्हर आहे. मग यांच्यावर हे दिवस का आले. अभ्यासच नाही. बायको नाही मिळणार. आता तुम्ही जे राहिलेले पोरं तुम्ही तो नाच जवळजवळ सोडून महाराज 10 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी एक कडक टोपेवाले आहेत ना बागायतदार, लई फुगीर. हा, यांच्या लोक पाया पडायचे आपली पोरगी करा. तो दरोडेखोर काय म्हणायचं माहिती तवा, तुम्ही कुठं आम्ही कुठं. हे कसं शक्य आहे. तुमची जमीन आणि आमचा उकिरडा सारखाच. कोण म्हणायचा. पोऱ्याचा बाप. अशी जिरली शेपटापासून गार पडलं पोराच्या बापाला. आता ते बळजपुरीच्या बापाला म्हणते राम राम. तुम्हाला यंदा नाही तो तिकडे देवाला सोडा म्हण नको. मग पोराचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको धक्का नको, तू यंदा नकोच. आता पुरीच्या बापानं इंद्रिकेचं कीर्तन ऐकल्यामुळं ते हुशार झालंय. आता ते आता काय म्हणते माहिती का, मी आज साहेब मोकळा अख्खा आपलं. म्हणजे 2-4 वर्षाचे एवढे लग्न झालेत ना, टोटल लग्नाचा खर्च आता पोऱ्याचा बाप करतोय. पुरीचा बाप आता खिशात हातच घालीत नाही. मस्त नवे कपडे घालून कार्यालयात हिंडतो भरपूर. जेवा लय दिसणं नालायक सापडलाय हाणा. पोऱ्याचा बाप हातात धोतार धरून पोरं पाहून वाढा. बायको नाही
तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, प्रांत मुलगी, SP मुलगी, आता लग्न न झालेले पोरं. तुम्ही तो विषय जवळजवळ तुम्ही आता युवक कार्यकर्ते व्हा. सीझन आहे आलाय आता 2-4 महिने काय भ्याव नाही. बायको नाही मिळणार तुम्हाला. तुमचं मिटलंच. आता तुम्हाला एकच पर्याय. आता मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे, नाही झोप आली तरी नाही झोप येत. आणि दुसरा पर्याय मामाची मामीची पूजा करणे. बस. त्या मामाला मुलगी आहे का रे? किती आहे? 2. वा. आणि तुला भाऊ किती आहेत? 2च का तुम्ही? बरं. त्या मामाला रे? हा 1. आणि तुला भाऊ 2 आहे. बहीण आहे का? भाऊ नाही तुला? कल्याण. त्या मामाला रे लाल शर्टवाला 1. आणि तुला भाऊ? अति कल्याण. त्या मागचा दाढीला हात लावेल. त्या मामाला रे काळ्या शर्टवाला नाही. त्या नाही का? मामाच लगीन झालं नाही. मामाच मोकळा हिंडतोय. वाईट दिवस सांगा. जाऊ द्या बसलेले माणसं. महाराज माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या, मरू दे. महाराज कीर्तन संपलं का मरण. तुमचा म्हणून ऐका आणि तुमचा मुलगा म्हणून ऐका. ते सत्तेचे. थोडं कानाला वाईट आहे पण सत्य आहे. आणि सत्य ऐकायला थोडासा त्रास होतो पण ते सत्याचे. काळ अतिशय वाईट आहे. थोडं मागं जाऊ आपण. देह सगळ्यांना आहे पण पवित्र आहे किंवा नाही इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. तुम्हाला नाही सुधारायचं. माझ्या तोंडातलं 20 मिनिटापूर्वी वाक्य होतं देह सगळ्यांना आहे पण पवित्र आहे किंवा नाही. म्हणून मी महिलांना प्रश्न विचारला होता उपवास करावा किंवा नाही. आणि तिथून आपण बाजूला गेलतो. चला आता देह सगळ्यांना आहेच. देहाचा निर्माताही देवच आहे. पण ऐका आता वर्गात मुलं 30 आहेत. प्रश्नपत्रिका एकच आहे. तपासणाराही एकच आहे. प्रश्न सारखेच आहेत. पण एका पोराला 30 पैकी 25 आहेत, एकाला 20 आहेत, एकाला 15 आहेत आणि एकाला 5 आहे. हा फरक का? प्रश्नपत्रिका एक, तपासणारा एक आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा सारखीच आहे. मग आता प्रश्न पडलाय एकाला 5 मार्क का पडले, एकाला 15 का पडले, एकाला 25 का पडले? उत्तर ज्याने चांगला अभ्यास केला तो 25 ला आहे, ज्याने मध्यम अभ्यास केला तो 15 ला आहे आणि ज्याने केलाच नाही तो 5 ला आहे. म्हणजे तो नापास आहे. जसं तुमच्या मागच्या जन्मीचं पुण्य उत्तम असेल तर तुम्हाला नरदेहात येऊन भजन करता येईल. मध्यम असेल तर तुम्ही नरदेहात येऊन संसार चांगला करू शकता आणि काहीच नसेल तर जन्माला येऊन समाजाला मातीत घालू शकता. हा 3रा गुण आहे. शाळेतले पोरं असले तर उत्तर द्या पटकन. शाळेतले पोरं बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? शाळेतले पोरं पुरी पटकन. हे पुरे हो, बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? स्थायू. सावध राहा शाळेतले पुरी. बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? स्थायू. तापवला द्रव, वाफ निघली वायू. मग बर्फाचा गोळा स्थायू आहे, बर्फाचा गोळा वायू आहे, बर्फाचा गोळा द्रवही आहे. मग याच्यामध्ये रजगुणही आहे, तमगुणही आहे आणि सत्वगुणही आहे. पुरावा. आता पुरीनं उत्तर द्या पटकन. नळाला पाणी आलं. एवरे ती मागशीला सांगते ती गप्पा आणती पाहिजे मागची. तुला पास नाही वाजलं. पूर्ण पटकन उत्तर द्या. नळाला पाणी आलं. लय सावध राहा बरं का. नळाला पाणी आलं, हांड्यात भरलं, हांड्यातलं पाणी कळशीत भरलं,
कळशीतलं पाणी तांब्यात घेतलं, तांब्यातलं पाणी ग्लासात घेतलं आणि ते आपण प्यायला सुरुवात केली. पाण्याचा आकार कोणता? परत ऐका प्रश्न. हांड्या नळाला पाणी आलं, हांड्यात घेतलं, हांड्यातलं पाणी कळशीत आलं, कळशीतलं पाणी तांब्यात आलं, तांब्यातलं पाणी ग्लासात आलं, ग्लासातून आपण ते पाणी पिलो. पाण्याचा आकार कोणता? पाण्याला आकार नाही. सगळे नापास. उत्तर ऐका नीट. पाण्याला आकार नाही असं उत्तर नाहीये. पाण्याला निश्चित आकार नाही हे उत्तर आहे. निश्चित शब्द नसलं का उत्तर फेल. का? हांड्याचा आकार पाण्याचा आकार, हांड्याचा आकार पाण्याचा आकार, कळशीचा आकार पाण्याचा आकार, तांब्याचा आकार पाण्याचा आकार. मग जगात देव एकच आहे. सगळे बसलेले माझ्या समोर हांडे आहेत. जसा आकार तसा देव, जसा भाव तसा देव. फायनल. मांजर आपल्या पिल्लाला 7 घरं घेऊन फिरती पण दात लागत नाही आणि उंदीर त्या दाताखाली जगत नाही. मग उंदीर नेतानाचा भाव वेगळा आणि उंदीर फाडतानाचा भाव वेगळा आणि पिलू नेतानाचा भाव वेगळा. शाळेतून पोरगा आलं तर आई त्याच्या तोंडावरून हात फिरवते. हा वात्सल्य भाव आहे. आणि तोच हात नावी फिरवतो त्याचा 50 रुपये भाव आहे. दोघांचे हातच आहे पण नावी 50 घेतो आणि पोरग तसंच फिरवतं. या जगात कशाची किंमत आहे? भावाची. आज साबळे पाटलांनी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला. याला 3च कारण. आपलं कर्तव्य, आईवर असणारं प्रेम आणि आईचा आशीर्वाद मिळेलच याच्यासाठी प्रयत्न. पहिली गोष्ट आपलं कर्तव्य आहे. हा शाळेतले पोरं पटकन. कितीला आहे तू? 7वीला आहे का? सेमीला आहे का? सेमीला आहे तू? मराठी मीडियमला आहे का? हा. तू रे 6वीला? 8वीला आहे तू? 8वीला आहे तू? माय का बाय 8वीला आहे तू? सेमीला आहे का मराठी मीडियमला आहे? हा चेहरा सेमीचा आहे ते लगेच लक्षात आहे. सेमीचे चेहरे थोडे मीडियम असतात. इंग्लिश मीडियम म्हणजे जागतिक टेन्शन असतं आणि मराठी मीडियम म्हणजे फ्रेश, खाऊन पिऊन सुखी. त्यापती मराठी मीडियमला आहे फ्रेश. 11ला भरली, 1:30ला भात, 2:30ला जनगणना. हा आता तू उत्तर दे बाबा. 0 अगोदर लिहिला 0, नंतर 1 लिहिला. किती होती? 1. एकावर 0 लिहिला 10. अजून 1 0 लिहिला 100. अजून 1 0 लिहिला 1000 आणि 1 पुसला. एकावर 0 लिहिला की त्याची किंमत 10 पट होते. पण 1 पुसला तर त्याची किंमत 0 होते. ज्याच्या पाठीवर आईबापांचा आशीर्वाद आहे त्याच्या पुण्याची किंमत 10 पट होते. ज्याने आईबापांचा छळ केला त्याचं वाटोळं होतं. फायनल. सोपे आकडे सांगितले म्हणजे ध्यानात येतं लोकांच्या. लय पोथ्या नाही वाचायच्या. 9,000चा बोकड कापला देवाला आणि देवाला काय व्हायला? नख्या. आता ही लोक देवाला नख्या का वाहतात? त्या शिजत नाहीत. ते शिजले ना देव वासवच मिळाला. काच काय आलं? हे फक्त दाखवितात लोक महाराज, नाही तर काय आलंय. मग त्याचं उत्तर आहे का? आई काय भानगड असते. सुशिक्षित मंडळी नीट ऐका आणि या साबळे परिवाराचा आदर्श घ्या. एवढा मोठा 16 ज्ञानेश्वरीची तुला आणि एवढं मोठं अन्नदान. आता महिला मंडळी एक वाक्य ऐकाल का? अख्ख्या कीर्तनात मी तुम्हाला 1 शब्द तरी बोललो का? नाही. आता माझं 1 वाक्य ऐकायचं फक्त. ऐकाल? महाराज म्हणून नका ऐकू. महाराज उलथू द्या मरू दे तिकडं. महाराज कीर्तन संपलं का मारा ना. पण तुमचा मुलगा म्हणून 1 वाक्य ऐकाल का? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या. ऐका. 1च वाक्य सांगणार तुम्हाला मी. लय पारायण करू नका, लय पोथ्या वाचू नका, लय देवांना बोंबलं धेडू नका. 1 वाक्य पाया पडून फक्त तुमचा मुलगा म्हणून ऐका. ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना मरेपर्यंत घरात माणसासारखं सांभाळा. जगात ते सगळे देव तुमच्या घरात. बस. मी तुमच्या मुलासारखा आहे. मी शेतकऱ्याचं आहे. मी म्हणणार नाही ना तुम्ही त्यांची लय ठेप ठेवा. आपल्याकडून ते शक्य होणार नाही. आपलं 8च्या चहा 8लाच जाईल असं कधी घडणार नाही. फक्त 1 करा ना. ते झोपतात ते तर तांब्याभर पाणी ठेवा. मागतील तेव्हा अर्धी भाकर द्या. आणि पाहुण्या रावळे आले ना त्यांच्या घरात, तुमच्या घरात, तर पाहुण्यांसंग त्याला 1 अर्धा कप चहा द्यायचा.
मग तो एकच घोडे देत जा, पण पाहुण्यात देत जा. तसं वाटलं तर देऊ नका एखाद्याशी, तुमच्या मूडवर राहा, पण पाहुण्यात देखत द्या. म्हाताऱ्या माणसाला जर तुम्ही अपमानाचं वागणं दिलं ना तर फळं लई वाईट आहेत. त्यांना माणूस म्हणून जगू द्या. तुम्हाला देवाची गरजच नाही. काय मत आहे तुमचं? आता पोरींसाठी 3 वाक्य सांगतो, मग यांना सांगतो. पोरीनं ऐकाल? तुम्ही तर बोलायचाच बंद झाल्या. 1, पोरीनो, सर्व्हिसला लागेपर्यंत लग्नाचा विचार करायचा नाही, कधीच नाही. किती लेट होऊ द्या, काय फरक पडत नाही. कारण ऐका, कारण ऐका पोरीनो. ऐकू राहिला का? कारण ऐका पोरीनो. तुमच्या जीवनाची मजा आहे ना आज, ती फक्त तुमच्या आईन बाप जिवंत आहे तोपर्यंतच आहे. एकदा आईन बाप गेला ना, हे भाऊ बिऊ हे फक्त पत्रिकेत छापायचे महाराज. आपल्या भावाच्या घरातून सोन्याचा धूर निघू द्या, काही घेणं नाही. त्याला कोण लागते? आई लागते. आपल्याला चांगलं जगायला कोण लागते? आई लागते, बाप लागतो. नातू माझा दिवाळीला आला नाही ना तर 3 वेळा हातपाय आपटणारी फक्त आजीच आहे. आणि आणाय जाण्यासाठी उष्णे पैसे भाड्यानं मागणारा फक्त बापच आहे. मामाचा अजून फोन आला नाही. आलता करतोय मामाचा फोन दिवाळीला? नाही, नाही, येणारच नाही भाऊ. मामा रेंज मध्येच नाही. मामा कवरेज क्षेत्राच्या. मामा माग व्यापलं ये. थोरली मेवणी बाळातपणाला आली, धाकटी परीक्षेला गेली, मग का निकाल घेऊन येते का काय? तिचा तपास लय अडचणी. नाही नाही, त्याला आईच लागते. म्हणून मुलींसाठी 1 वाक्य सांगतो. पोरीनो, हाताला घड्याळ नसलं ना बापाला चालतं. आणि कीर्तनकार भजने ध्यानात ठेवा. आई बापावर व्याख्यानं नका देऊ. 80% कीर्तनकार आई बापावर बोलतात. बोलू नका आई बापावर. त्यांना हसत ठेवायला शिका. हा सोहळा आहे, भाषण नका करू. एक खरं सांगू पूर्ण, हाताला घड्याळ नसलं ना बापाच्या चालतं. पायाला चप्पल नसली ना चालते. मुलगी हसली ना त्याला सगळं सुख मिळतं. मुलीच्या लग्नाला कर्ज काढलं, सगळी लोक जीव घातली, पण तो जेवला नाही तुमच्या लग्नात. नाही नाही, संध्याकाळी पिठलं भाकर खाऊन झोपायला गेला ना, उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला. लहान पोरगं रडणार नाही असं त्या लोकांनी विचारलं ना, अहो तो रडलेला कोणी पाहिलाच नाही. त्याला सकाळी लोकांनी विचारलं, लग्नाला भार खर्च केला, तो काय म्हणला माहिती का? पैसे जाऊ द्या हो, माझी मुलगी सुखी आहे, ही माझी श्रीमंती आहे. त्याला बंगला बांधून नाही वाटला मला. नाही नाही नाही, त्याला फ्लॅटची स्कीम आली. बायकोनं दणका उठवला, फ्लॅट घेऊन टाका. तुम्हाला ना गं, दिदी 12वीला गेली, 2 महिन्याचा प्रश्न आहे. मार्चमध्ये फेब्रुवारी तिची परीक्षा होईल. एप्रिलला कुठं जमलं तर लग्न करून टाकू, जूनमध्ये पाहू फ्लॅट घ्यायचं किंवा नाही. पण माझ्या डोळ्यात देखते ना, माझी दिदी एकदा हसत गेली ना, माझा फ्लॅटच झाला. काय विचार आहे हो? पगार कमी आहे, पगार कमी आहे, शेतीचं उत्पन्न नाही. पण तो म्हणतो पगारावर थोडी सोसायटी काढू, काहीतरी करू, पण चांगलंच करू. मुलीचं चांगलंच करू. आणि मुलीचं चांगलं करणारा फक्त कोण आहे? बाप. आणि दुसरं वाक्य पोरीनो, पहिलं तर फिट झालं. दुसरं वाक्य, 1 विषयात पोरीनो मार्क कमी पडले तरी चालतील, पण पोरीनं तब्येत कमवली पाहिजे. मुलीला तब्येत पाहिजे, मुलीला कराटे पाहिजे, मुलीला बॉक्सिंग पाहिजे, मुलीला एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे. 7:30 वाजता जरी स्टँडवर उतरली ना पोरगी, डिरिंगमध्ये घरी आली पाहिजे. तिच्या बापाला चिंता नाही लागली पाहिजे. तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघिने येणार, मी कशाला तिला आणायला जाऊ, तिचं कॉलेज सुटलंय ना, किती अंधार पडू दे ती येणार. आणि पोरीनं 2-3 पोरांनी छेड काढली ना, तुम्ही एखाद्या जर कानपट्टी ठेवून दिली ना, 2 सापडायची सुद्धा नाही. फक्त एखाद्याच्या निवार ठेवून द्यायची, 2 गायब. पण तुम्ही बावळाट मर मग. मग रोज उठून तेच करायचं, रोज उठून. आणि ध्यानात ठेवा महाराज, पत्रकार मंडळी, मीडियावाली मंडळी, या बलात्कारांच्या ज्या बातम्या आहेत ह्या वारंवार दाखवू नये. त्या मुलीलाही पुढं आयुष्य आहे, तिच्या बापालाही कुठंतरी समाजात जगायचं आहे. तिच्या बापाच्या काही मनासारखी गोष्ट झाली नाही, त्याने काही त्या मुलीला स्फूर्ती दिली ती का? पण ही माणसं पट्ट्यात इळभर लावून धरतात महाराज. एखाद्या वेळेस तेव्हा चुकून झालेली गोष्ट आहे का? जाणून बुजून आहे, चुकून झालेली गोष्ट आहे. कोणत्या आईला वाटलं माझ्या मुलीमुळं माझी मान खाली व्हा? आता मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. कोणत्या आईच्या स्वप्नात तरी वाटलं का? पण न घडणारी घटना आहे, घडू नये ती. तिला हे मीडियावाल्यांनी लई फोकस नाही देऊ. काय मत आहे तुमचं? 3 दस्त्या पट्ट्या दाखीत बसायचं, 3 दस्त्या पट्ट्या दाखीत बसायचं. अहो त्या मुलीच्या बापाला आयुष्य आहेच ना काही, त्यालाही पुढं जगायचंच आहे ना, त्यालाही समाजामध्ये मान मर्यादा काहीतरी आहे.
त्या मुलीला सुद्धा पुढे जीवन आहेच ना. आणि त्या मुलीच्या आईच्या अंतकरणाचा कोणी विचार करीत नाही हो. तुम्ही प्रसिद्धीसाठी काय करायला लागले, याला काय किंमत आहे? तुमचे 5 मिनिटं बातमी चालती म्हणून तुम्ही एखाद्याला रोडवरच आणायचं ठरवलं, याला काय उपयोग आहे? मग तुम्ही बाकीचे एवढे कुठाने ध्या द्या बरं बातम्या. आली का आतापर्यंत व्हिडिओला क्लिप? मंत्रिमंडळातली माणसं जेवताना प्लेटी सगळं क्लिप आली का कधी? काय काय खात्यात म्हणून? हे कॅमेरे बिमेरेवाले नाही विचित्र असतात महाराज. हे आता 2 तास कीर्तन ऐकून घेणार आणि एखादं वाक्य इंदुरीकरचं वाईट गेलं का तेवढंच क्लिपला टाकायचं, म्हणजे आपलंच ऐकायची ना आपल्याच ठोकायची. अशी विचित्र आहे. पैसे त्यांना ठोका आपल्या. आता इंदुरीकरवर एक गाणं आलंय डीजेला, काय आता बोलायचंय महाराज? मी अजून त्या युट्यूबचा रुपया पाहिला नाही महाराज. मला हेच खपानं रोजचे. पण आता इंदुरीकर ह्या वर्षाचे लग्न सदा तेच चालणार आहे फुल. डीजेला आलंय ना आता इंदुरीकर वर गाणं एक. काय डोकं लावलंय बनवणार मी, काय केलंय काय कळत नाही. माझा आवाज घातलाय, म्युझिक घातलंय. माझा आवाज माझा, म्युझिक नाच आहे तुम्ही. आता काय बोला, आम्ही हे शिकवावा का ते शिकवावा? नाही, याला कुठंतरी कंट्रोल झालं पाहिजे महाराज. नाही नाही. आणि मुलीला 3रं वाक्य सांगतो, पोरीनो, आपला बाप किती गरीब असू द्या, किती शर्ट फाटला ना फाटू द्या, दाढी वाढली ना वाढू द्या, फक्त गल्लीने वरमान काढून चालला पाहिजे, बास ही श्रीमंती. कीर्तन तरुण मंडळी ध्यानात ठेवा. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणाल वाचलो काय? आम्ही वाचत नाही आपल्याकडे तुम्ही. तरुण मंडळी, सर्व्हिसवाले, पुढारी बिडारी नीट आहे का? काळ अतिशय वाईट आलाय आता. पहिला काळ राहिला नाही. 15 वर्षापूर्वी दंगली करणं, मोर्चे काढणं आणि आंदोलनं करणं सोपं होतं. 2018ला नाही. आणि तुम्हाला मोर्चे बिरचे काय काढायचे असले ना, ते डांबरीला काढा. गरीबाच्या गाड्या पेटीत नका जाऊ. गरीबाला काय नुसकन द्यायचं? तुमचं काय आहे ते तिकडं पहा. दंगल झाली, इंदुरीकरची गाडी गेली, दिली पिठून. माई पेटी नका जाणं, माई तुमच्याच पैशाची. बाय बाय, काय आनंद झाला बाई तुला. ए अरे चांगलं आहे का ते गाड्या पेटवणं? आणि पेटवणारे ध्यानात ठेवा, 80% जनता सध्या कॅमेऱ्यात आहे आणि 100% जनता सध्या मोबाईलमध्ये. जर दंगलीच्या क्लिपमध्ये सापडले ना कधी, अशी खुटी गुतन, खुटा उपटन पण खुटी नाही निघाली. पोरानो, पोलीस खातं आता नंगाट झालंय आणि व्हायलाच. पोलीस खातं आता पहिल्यापेक्षा लय स्ट्रिक्ट झाले आता आणि चांगलं झालं. ते दंगल झाल्यावर सापडी द्यात बस गाड्यात. तुम्हाला मला माहित नाही. बस एक तर गावाला गेलो, स्टँड उभं होतं, त्याला माहीतच नाही दंगल झाली. बस गाडीत. तुम्हाला मी आताच उतरलो, आता ह्या गाडीत बस. एक संडासला गेलं तर डबड्या सगळं नाही आलं. बस गाडीत. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल पोरानं तुमचं. 3 महिने जामीन नाही आता. 3 महिने जामीन नाही. पुढचं ऐकायचं का? 3 महिने जामीन नाही. मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही आणि 40-40 वर्षे केस चालती. ईळभर कचेरीत बसा, लिंबा खाल्ली, पुढची तारीख दिली, चला घरी. त्याच्या पुढचं ऐका. 10 वर्षापूर्वी मानत आता उद्योगपती सांगतील, 10 वर्षापूर्वी सहज माणूस अमेरिकेला जाऊन यायचा. आज जाता येत नाही. पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म, कुणाकडे जायचंय, किती दिवस राहायचंय, काय काम. आता विमानानं प्रवास करायला पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. ग्रामपंचायत सदस्य व्हायला 1.5 किलो कागद लागतात. आता ती पहिल्यासारखं नाही पिरगाळा कोंबडी दाबा बटणं. आता कोंबडी तर पिरगाळाच लागते, पण कागद वरून पडताळणीत बसला नाही, चला घरी. आता MPSCच्या परीक्षेला सुद्धा कागद आहेत यंदा. आता 17/2ला MPSCची परीक्षा आहे. अजून 2 वर्षानं बायको जरी करायची ठरली
पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म. ही अवलाद कुठे गुतेले का? नाही. फोडा सुपारी. गुतलंय का? अर्र सुपारी नका फोडू. का? अहो त्या पोरीला पोरच नाही होणार का? हा कायम तारखेला जाणार, पोर होणार का? हो, तुमच्यापैकी कोणी दंगलीत गुतेला असेल तर त्याला विचारा ना कसं काय. त्याला फक्त म्हणायचं उद्या मोर्चा आहे, आग लाव त्या मोर्चाला, मी चाललो गावाला भाऊ. हातानं झटे करू नका भाऊ. त्याच्यापेक्षा पोरानं सोपा उपाय सांगतो. आमच्या टोळीचे मेंबर व्हा, 12 माही फुकाट खा. तुम्ही आमच्याकडे जर आले ना पोरानं तर श्रीमंत होणार नाही, पण समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. मग पाण्याचा पोरीनो पाण्याचा आकार मी कुठेही जाऊ द्या, त्या भांड्याचा आकार म्हणजे पाण्याचा आकार. मग ज्यांच्या मुखात नाम, ज्यांच्या गळ्यात माल, त्यांचा देह कसा. Yeah.